नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की व्यंको महाराजांचं कीर्तन चालू असतं. तर सगळेजण खूप मग्न होऊन कीर्तन ऐकत असतात. आता व्यंको महाराज सांगतात की संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. आणि म्हणतात की माऊली, माणसाच्या मनामध्ये सर्वात महत्त्वाचं मूल्य जर कुठलं असेल तर ते म्हणजे विश्वास. विश्वास हा माऊली जीवनाचा पहिला पाया आहे. आपलं संपूर्ण जीवन विश्वासावर आधारलेलं आहे. तान्हं बाळ जेव्हा त्याच्या आईच्या कुशीत झोपलेलं असतं त्यावेळेस त्याला कुठल्याही प्रकारची भाषा कळत नसते. त्यामुळे आजूबाजूला काय चाललंय, काय व्याप चाललाय त्याला काहीही समजत नसतं. त्याला कशाचंही ज्ञान नसतं, पण ते निर्धास्त झोपलेलं असतं. याचं कारण त्याच्या मनात विश्वास असतो. खात्री असते की आपली आई आपल्याला कधीही एकटं सोडणार नाही. आपली आई कायम आपल्याला घट्ट धरून ठेवेल. हा पहिला माणसाच्या आयुष्यातला जो विश्वास असतो त्याला बाळविश्वास म्हणतात. आणि विश्वास हा कायम ठेवल्याने वाढतो. आपल्या वडिलांवरचा विश्वास, आपल्या भावंडांवरचा विश्वास, आपल्या मित्रमैत्रिणींवरचा विश्वास, आपल्या गावातल्या लोकांबद्दलचा विश्वास, समाजावरचा विश्वास, देशावरचा विश्वास. आणि विश्वासाचं मूल्य फार महत्त्वाचं आहे. माणसाने माणसावर विश्वास हा ठेवलाच पाहिजे. पण विश्वास हा आंधळा असून चालणार नाही, किंवा विश्वास हा आंधळा कधी नसतोच. आणि पुढे म्हणतात की माऊली, प्रेम आणि विश्वास हा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि ती मानवी जीवनातली अत्यंत महत्त्वाची मूल्यसुद्धा आहेत. प्रेम असल्याशिवाय विश्वास टिकत नाही आणि जर विश्वास संपला तर प्रेम उरत. माऊली, आज ज्ञानाने, विज्ञानाने आणि तंत्रज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे. आज सगळीकडे मोठे मोठे रस्ते झालेत, मॉल झालेत, इमारती उंचच्या उंच बांधल्या गेल्यात. पण माऊली, माणसांचं काय? आता सगळेजण खूप मग्न होऊन व्यंको महाराजांचं कीर्तन ऐकत असतात. तर व्यंको महाराज पुढे सांगतात की माऊली, घरं मोठी झाली, माणसांची मनं मात्र छोटीच राहिली. माणूस माणसावरती विश्वास ठेवू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. माऊली, विश्वास कधी आंधळा नसतोच हो, तर विश्वास ही माणुसकीवरची निष्ठा आहे आणि ती प्रत्येक माणसामध्ये असलीच पाहिजे. कारण जो माणूस दुसऱ्या माणसांवर विश्वास ठेवूच शकत नाही ना, त्या माणसाने स्वतःचं आत्मपरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणतात की माऊली, आजची आपली अवस्था काय आहे? बाहेरच्या समाजातलं तर सोडाच हो, पण आपल्या घरातल्या माणसांवर आपण विश्वास ठेवायला तयार नाही आहेत. तेव्हा हे ऐकून मोठ्याबाई व्यंको महाराजांकडे बघायला लागतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की हे त्यांच्यासाठी टोमणं आहे. आता व्यंको महाराज पुढे म्हणतात की मला असं वाटतं की माणसांच्या मनामध्ये एवढा संशय येतोच कुठून हो? माऊली, संशय हा खूप मोठा किडा आहे. संशयाचा बुंगा जर एकदा मनामध्ये लागला ना, तर त्या मनामध्ये विश्वासाने शांती दोन्ही मूल्य कधीच बसू शकत नाहीत. आपण आपल्याच माणसांवर संशय घेतो, शंका घेतो. ही आपल्या विठुरायाची आणि सर्व साधू संतांची शिकवण आहे का? आणि म्हणतात की सर्व साधू संतांनी, तुकोबाराया असू देत, ज्ञानोबा माऊली असू देत, आपल्याला विश्वास आणि प्रेमाची शिकवणूक दिली आहे. अहो, पसायदान का म्हणावे, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, असं माऊली म्हणतात. सगळे प्राणी मात्र एकमेकांचे मित्र होऊ देत, असेच माऊलींची इच्छा आहे. आणि तिथं अविश्वासाला जागाच नाही. एकनाथ महाराज तर म्हणतात की एका जनार्दनी न धरावा संशय, निश्चयची होई हरिरूपा, असं नाथबाबांनी सांगितलंय. मनात संशयाला जर जागाच ठेवली नाही तर तुमचं सगळं जीवन हे हरिरूप होऊन जाईल, असं नाथ महाराज सांगतात. आणि त्यासाठी माणसाने एकमेकांवर विश्वास ठेवायलाच हवा, एकमेकांचा आदर करायलाच हवा. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. जो माणूस आपल्या माणसांवर विश्वास ठेवू शकतो, तो माणूस त्याच माणसाच्या प्रेमाच्या आधारावर आणि विश्वासावर संपूर्ण जग जिंकू शकतो. आणि म्हणूनच माणसांमधला विश्वास, माणसांमधलं प्रेम हे कायम भक्कम राहिलं पाहिजे, वाढीला लागलं पाहिजे. आणि म्हणूनच सर्व संत आपल्याला सांगतात की विश्वास ठेवा, विश्वास राखा, विश्वास वाढा आणि विश्वास जपा. आणि रामकृष्ण हरी असं म्हणून ते आता अभंग गायला लागतात. आता व्यंको महाराज खूप सुंदर असा अभंग गात असतात. तेव्हा श्रीकला, आपण फुलं वाटूयात, असं नारायणीला विचारते. तेव्हा आता नारायणीसुद्धा लगेचच तयार होते आणि या दोघीही आता तिथे कीर्तन ऐकण्यास जमलेल्या गावातील सर्व माणसांना फुलं वाटायला लागतात. आता रत्नासुद्धा तिथे चादर पांघरून बसलेली असते आणि ती श्रीकला कधी पैसे देते याची वाट बघत असते. तर इकडे मोठ्या बाई अभंग ऐकत असतानाच त्यांना अचानक इंदूचं बोललेलं आठवतं. इंदू त्यांना म्हणाली होती की मोठ्या बाई, ती आपल्या जाळ्यात पूर्ण अडकेपर्यंत आपल्याला सांभाळून राहावं लागेल. आणि त्या श्रीकलाने जे दाजीसोबत केलं ना, ते उद्या कोणासोबतही करू शकते ती. आता श्रीकला
सर्वांना इकडे फुलं वाटत असते आणि आता फुलं वाटतच ती रत्नापाशी येते आणि रत्नाला सुद्धा फुलं देते आणि हळूच इकडे तिकडे कुणाचं लक्ष नाही आहे हे बघायला लागते आणि पदराआडून पैशांचा बंडल काढून रत्नाकडे देते. आता रत्नासुद्धा कुणाचं लक्ष नाही आहे हे बघून पटकन तो पैशांचा बंडल घेते आणि लगेचच तिथून पळ काढते. आता रत्ना तिथून घाईघाईत निघालेली असते. तितक्यात आता समोरून इंदूसुद्धा मंदिराकडे यायला निघालेली असते. आता रत्ना घाईघाईत पळत असतानाच तिचा धक्का इंदूला लागतो. आता इंदू त्यांना म्हणायला लागते की सॉरी लागलं तर नाही ना तुम्हाला. तेव्हा यावर रत्ना मनातच म्हणते की इंदू ही आता मध्येच कुठे तडमडली. आता इंदू परत रत्नाला विचारायला लागते की सॉरी ते मी जरा गडबडीत होते ना त्यामुळे लक्षच नाही गेलं हो माझं, ठेच लागले का हो तुम्हाला. तेव्हा यावर रत्ना इंदूला काहीच उत्तर न देता हातानेच हो म्हणून सांगते आणि तिथूनच आता लंगडत जायला लागते. आता इंदू इकडे मंदिरात जाणार तितक्यात ती पाठी वळून रत्नाकडे बघायला लागते आणि तिच्या लक्षात येतं की रत्ना घाईघाईत कुठेतरी पळते आणि रत्नाच्या अंगावरची चादर थोडीशी आता बाजूला सरकलेली असते आणि रत्नाची काळी साडीसुद्धा इंदूला दिसते. तेव्हा हे बघून इंदूला जरासं आश्चर्य वाटतं आणि ती मनातच म्हणते की ठेच लागून पण इतक्या जोरात पळाली, कोण आहे ही बाई आणि ते पण काळ्या साडीत. असं म्हणून इंदू थोडंसं विचारात पडते आणि आठवायला लागते की अशी काळी साडी तिने कुठेतरी पाहिली याआधी आणि तिला आठवतं की श्रीकलाने एकदा रत्नाची ओळख करून दिली होती आणि तिने सांगितलं होतं की ह्या रत्नामाई खूप काळजी घेतात माझी. तेव्हा हे आठवताच इंदू खूप टेन्शनमध्ये येते आणि लगेचच धावतच रत्नाचा पाठलाग करायला निघते. तर इकडे सर्वजण विठुरायाचा गजर करत असतात. म्हणजे खूप सुंदर असा सीन दाखवला. एकीकडे विठुरायाच्या नावाचा गजर तर दुसरीकडे इंदू या रत्नाचा पाठलाग करते. आता इंदू रत्नाचा पाठलाग करतच असते तितक्यात आता समोरून एक बाईक येते आणि त्या बाईकचा धक्का लागतो इंदूला. तेव्हा इंदू त्या माणसाला आता ओरडायला लागते. तितक्यात इकडे रत्ना गायब होते. तेव्हा हे बघून इंदू खूप टेन्शनमध्ये येते आणि इकडे तिकडे रत्नाला शोधायला लागते. तर दुसरीकडे प्रेमनाथ त्याच्या खोलीमध्ये विचार करत बसलेला असतो की त्याच्या डोक्याला नक्की काय झालं आहे आणि कसला मार लागला आहे. तितक्यात आता तिथे मोठ्या बाई येतात आणि प्रेमनाथला आवाज देतात. तेव्हा मोठ्या बाईंचा आवाज ऐकून प्रेमनाथ त्यांच्याकडे बघायला लागतो आणि म्हणतो की सासूबाई तुम्ही. तेव्हा मोठ्या बाई प्रेमनाथला विचारतात की कसं वाटतंय आता. तेव्हा प्रेमनाथ सांगतो की डोकं दुखतंय हो अजूनही. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की चला या निमित्ताने तुम्हाला डोकं आहे याची खात्री तरी झाली. तेव्हा हे ऐकून प्रेमनाथ मोठ्या बाईंना म्हणतो की सासूबाई टोचे मारायला आलात का तुम्ही. तेव्हा मोठ्या बाई सांगतात की हो नाही हो, त्यासाठी इथे येण्यासाठी काय गरज आहे. ह्या असल्या संध्याना तर तुम्ही देतच असता की मला. मी हेच विचारायला आले होते की सकाळी तुम्ही कुठे गेला होतात. तेव्हा प्रेमनाथ अडखळत म्हणायला लागतो की ते आम्ही जरा आमचं वैयक्तिक काम होतं त्यासाठीच बाहेर गेलो होतो. यावर मोठ्या बाई विचारतात की कोणतं. तेव्हा यावर प्रेमनाथला आता काही उत्तर देता येत नाही आणि तो तत मम करायला लागतो. यावर मोठ्या बाई म्हणतात की काय ते खरं खरं सांगून टाका. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की हे तुम्ही असं प्रेशराईज करता ना म्हणून खोटं बोलावं लागतं आम्हाला सतत. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की अहो प्रेशर न घेता सांगा. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की खरं तर आम्ही घरातच बसलो होतो निवांत. मग नारायणीने मला पाणी आणून दिलं, ते पाणी आम्ही प्यायलो. मग पुढचं काही आठवलंच नाही सासूबाई आम्हाला. पण आम्हाला जेव्हा जाग आली ना तेव्हा आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूला होतो. आम्ही खूप विचार केला की इथे कसं काय पोचलो आपण आणि म्हणतो की काहीच आठवत नाही हो सासूबाई. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की आधीच आठवत नाही म्हणजे तुम्हाला नारायणीने पाणी दिलं त्यानंतरचं काही आठवत नाही. तेव्हा यावर प्रेमनाथ म्हणतो की हो पण सासूबाई हे सगळं कुणाला सांगू नका नाहीतर गावातले लोक म्हणतील की विंजे सरकारांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की नाही पण जावई बापू आता एक महत्त्वाची गोष्ट ऐका आणि खून गाठ बांधा की याच्या पुढे श्रीकलाने तुम्हाला काय खायला प्यायला दिलं तर ते घ्यायचं नाही. तेव्हा प्रेमनाथ आश्चर्याने विचारतो की श्रीकला त्यांचा काय संबंध आहे इथे. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की त्याचं असं आहे जावई बापू की तुम्हाला दिलेलं पाणी हे श्रीकला असं म्हणत असतानाच तिथे आता नारायणी येते आणि प्रेमनाथला विचारते की बरं वाटतंय का. तेव्हा नारायणीचा आवाज ऐकून मोठ्याबाई लगेचच गप्प होतात. आता नारायणी प्रेमनाथला विचारायला लागते की नीट झोप वगैरे झाली ना. तेव्हा मोठ्याबाई चला जावई बापू काळजी घ्या असं म्हणून लगेचच तिथून निघून जातात. तर दुसरीकडे तो इन्स्पेक्टर आता पोपटरावला भेटायला आलेला असतो आणि पोपटराव त्याला आता ज्या रत्नाने त्याला पैसे आणून दिलेले असतात ते त्याला देतो आणि म्हणतो की हे घे रोख 1,00,000 रुपये आहेत. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतो की भीक देताय का पोपटराव, 5,00,000 रुपये मागितले होते मी. तेव्हा पोपटराव म्हणतो की अरे किती हावरटपणा करशील. तेव्हा यावर इन्स्पेक्टर पोपटरावला धमकी देत म्हणतो की 5,00,000 रुपये जर नाही दिले ना तुम्ही तर तुम्ही मरणार. तेव्हा हे ऐकून पोपटरावला खूपच राग येतो आणि तो म्हणतो की अरे जरा तरी उपकाराची जाणीव ठेव ना बाबा, आता आमच्या पैशांची बाग उरलेली नाही आहे.
तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतो की पोपटराव हे अर्धेसुद्धा पैसे नाही आहेत. तेव्हा यावर पोपटराव हसायला लागतो आणि म्हणतो की एक काम कर ना, तूच आम्हाला गोळी घाल ना. तेव्हा यावर तो इन्स्पेक्टरसुद्धा हसायला लागतो आणि म्हणतो की आता गोळ्यांचा खर्च पण तुम्ही आमच्याच माथी मारणार का? तुम्हाला मारायला मिटकरची साक्षच पुरेशी आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याने जर का तोंड उघडलं ना तर आयुष्यभर बसाल जेलात चक्की पिसत. तेव्हा पोपटराव खूप घाबरतो आणि म्हणतो की मला थोडा वेळ दे. तेव्हा इन्स्पेक्टर पोपटरावला म्हणतो की ठीक आहे, मग 2 लाखाची व्यवस्था करा आणि मग देतो वेळ, असं म्हणून तो तिथून निघून जातो. तेव्हा आता इन्स्पेक्टरचा पोपटरावला खूप राग आलेला असतो आणि तो म्हणतो की याच्या बापाला मी मदत केली म्हणून हा इन्स्पेक्टर झाला आणि सगळे उपकार विसरला हा. आणि तो आता नाटक करत परमेश्वराला म्हणायला लागतो की परमेश्वरा, खऱ्याची दुनियाच उरली नाही रे बाबा, सगळे याच्यासारखे हलकट निघालेत. आणि परत विचार करायला लागतो आणि म्हणतो की पुढच्या पैशांची व्यवस्था कशी करू मी, कुठून आणू एवढे पैसे. आणि म्हणतो की श्रीकलाला सांगावं लागेल. तर दुसरीकडे आता इंदू रत्नाला सगळीकडे शोधत असते आणि तिथे असणाऱ्या माणसांकडे पण ती चौकशी करायला लागते की आणि विचारायला लागते की तुम्ही इथून एका बाईला जाताना पाहिलं आहे का? तेव्हा ते सगळे सांगतात की नाही. तेव्हा इंदूला खूप टेन्शन येतं आणि ती स्वतःशीच म्हणते की कोण होती ती बाई, बघता बघता गायब झाली. आणि तितक्यातच आता इंदूच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवतं. तेव्हा इंदू खूप घाबरून दचकते आणि ओरडायला लागते. तेव्हा अदू असतो आता पाठी. तेव्हा आता अदूला बघून इंदू खूप टेन्शनमध्ये येऊन त्याच्याकडे बघायला लागते. तेव्हा अदू हसायला लागतो आणि म्हणतो की अगं एवढं घाबरायला काय झालं, नवराच आहे मी तुझा. तेव्हा इंदू अदूवरती चिडते आणि म्हणते की अरे किती घाबरले मी, आणि विचारते की तू इथे काय करतोय. तेव्हा अदू इंदूला म्हणतो की अगं हा प्रश्न तर मी तुला विचारला पाहिजे की तू इतक्या रात्री इथे काय करते. तेव्हा इंदू म्हणते की अरे मी त्या बाईला, असं म्हणून ती लगेचच गप्प होते. तेव्हा अदू आश्चर्याने विचारतो की कोणत्या बाईला. तेव्हा इंदू म्हणते की त्या बचत गटाच्या राधाबाई नाहीत का, त्यांनाच बघायला आले होते अरे. आणि ती अदूला विचारते की पण तू इथे काय करतोयस. तेव्हा अदू सांगतो की अगं मी पंचायत समितीच्या मीटिंगला गेलो होतो. अगं मला माहिती असतं की तू इथे आहेस तर मी तुला पण घेऊन गेलो नसतो का. तेव्हा इंदू म्हणते की हरकत नाही, जाताना सोबत जाऊ की. आणि ती दोघेही घराकडे जायला निघतात. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की श्रीकला सगळ्यांना वाड्याबाहेर हकलते आणि दारामध्ये उभी राहून सर्वांना म्हणते की तुम्हा सर्वांना मी शेवटी घराबाहेर काढलंच, या श्रीकलाचा बदला शेवटी पूर्ण झालाच. तर सगळेजण खूप टेन्शनमध्ये येऊन श्रीकलाकडे बघत असतात. तर श्रीकला सर्वांना बाहेर हकलवून हसत असते. तर इंदू मात्र तिच्याकडे खूप रागाने बघत असते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.